खिचडी हा आपल्या भारतीयांचा सर्वात आवडता खाद्यप्रकार आणि प्रत्येक प्रांतात खिचडी तऱ्हेतऱ्हेने बनवली जाते। हिवाळ्यात तर खिचडी बनवण्याचा मानच असतो, कारण थंडीच्या या दिवसांमध्ये गावाकडे खास बनवली जाते बाजरीची खिचडी। प्रकृतीने गरम आणि पौष्टिक अशी ही बाजरीची खिचडी थंडीमध्ये आवर्जून खाण्यासारखी असते। चला मग आज आपण बनवूया बाजरीची खिचडी। त्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी बाजरी, अर्धी वाटी मूग डाळ, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 4 चमचे साजूक तूप आणि चवीपुरतं मीठ। सर्वप्रथम बाजरी किमान 8 तास तरी भिजवून घ्या। आदल्या रात्री बाजरी भिजवणे केव्हाही योग्य। यानंतर भिजवलेली ही बाजरी कुकरमध्ये घ्या। आता मूग डाळ ही स्वच्छ धुवून निथळून घ्या आणि बाजरी सोबत एकत्र करा। बाजरी व मूग डाळ एकत्र केल्यावर त्यात चवीपुरतं मीठ घाला आणि 2 ग्लास पाणी घालून ही डाळ आणि बाजरी शिजवून घ्या। 4 शिट्ट्यांमध्ये बाजरी व डाळ योग्य शिजेल। 4 शिट्ट्यांनंतर कुकर थंड झाल्यावर तो उघडून पहा आणि बाजरी आणि डाळ तपासून घ्या। यानंतर एका कढईत तूप तापवायला ठेवा। तापलेल्या तुपात हिंगाची फोडणी करा। वरून यात मोहरी व जिरे घाला। नंतर कढीपत्त्याची पानं आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला। चिमूटभर हळद घाला। फोडणीचा छान घमघमाट सुटला की मग यात शिजवलेली बाजरी व डाळ घाला व छान एकजीव करा। वरून या खिचडीत अर्धा ग्लास पाणी घाला आणि ही खिचडी मसाल्यात छान एकजीव करा। गरज वाटल्यास वरून मीठ घाला आणि खिचडीची एक वाफ काढून घ्या। खिचडी छान मिळून आली की गॅस बंद करा। आता तूप, लिंबाच्या लोणच्याची फोड आणि कडकडत्या थंडीसोबत आस्वाद घ्या गरमागरम अशा या पौष्टिक बाजरीच्या खिचडीचा।